आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार। 2 दिवस विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार। विधेयकात लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव। नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा। महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची माहिती, पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध। सुप्रिया सुळेंची माहिती। काही लोक छुप्या पद्धतीने नारी शक्ती विधेयकाला विरोध करतात। विशेष अधिवेशनात त्यांचा बुरखा फाटेल। विरोधकांच्या डिलिमिटेशनच्या भूमिकेवरून फडणवीसांचा निशाणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा। सुनेत्रा पवारांचं पंतप्रधान मोदींना पाठिंब्यासाठी पत्र। नारी शक्ती वंदन विधेयकाचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक। खरासारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात। कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात। भोंदू खराच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। दीपक केसरकरांच्या आग्रहाखातर खरातकडे गेलो होतो। अंजली दमानियांच्या आरोपांनंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण। काही गोष्टी अज्ञानानं झाल्या आहेत, राधाकृष्ण विखेंचं उत्तर। चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणे मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत। आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंसारख्या चाकणकर गायब झाल्यात का? अंजली दमानियांचा सवाल। खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल, दमानियांचा दावा। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यात होता, अंजली दमानियांचा मोठा दावा। 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाले। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा, अंजली दमानियांची मागणी। तर सीडीआर खरे आहेत की खोटे? ते खरे असतील तर शिंदे केसरकरांची चौकशी कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल। खरात प्रकरणात कायदा काय असतो हे दाखवून द्या। भोंदू अशोक खरात प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं सरकारला आवाहन। परतवाड्यातील बुलडोजर चालवला ही चांगली गोष्ट। खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जात नाही यासाठी तटकरे यांचा आशीर्वाद आहे की ठाण्याचा आशीर्वाद आहे? चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर कधी? सुषमा अंधारे यांचा सवाल। चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मग राजीनामा दिला। मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बोलावून राजीनामा घेतला असेल तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातचा नवा कारनामा। शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर। खात्यांमधून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती। भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गुण्या कागदपत्र ईडीच्या पथकाकडून जप्त। आरोप चुकीचे होते म्हणता मग इतके दिवस काय झोपा काढत होतात का? तृप्ती देसाईंचा सवाल। चाकणकरांनी तेव्हाच उत्तर द्यायला हवं होतं। बहिणीचा जबाब नोंदवल्यानंतर चाकणकरांना जाग आली, तृप्ती देसाईंची टीका। न्यायव्यवस्थेप्रमाणे कारवाई होईल। गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे। मंत्री पंकजा मुंडेंची भोंदू खरात प्रकरणावर प्रतिक्रिया। पोपटराव पवार भुसेनचे पीए खरातकडे गेले होते, अंजली दमानिया यांचा दावा। दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल तर जयंत पाटलांचे देखील अशोक खरातसोबत कॉल्स, अंजली दमानिया यांची माहिती। अभिजित भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत। अंजली दमानियांचा मोठा दावा। भांडे पाटील यांना पदमुक्त करा। त्यांचे खरातांशी 2 फोनवरून 143 आणि 53 वेळा फोन कॉल्स, दमानियांचा दावा। राज्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट सुरू असताना संगमनेरमधील आणखी एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल। हात न लावता फक्त मंत्रोच्चारानं कॅन्सर बरा करण्याचा दावा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला, सूत्रांची माहिती। प्रकरणी एसआयटी स्थापन। पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर। संबंधित प्रकरणात विदेशी फंडिंग झाल्याचा संशय। काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी कंपनीतील एचआर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी। पीडित महिलांनी केलेल्या तक्रारींकडे एचआरनं दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। गोरेगाव ड्रग्ज पार्टीचं कुरिअर कनेक्शन उघड। 2 तरुणांच्या मृत्यूनंतर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाला वेग।
पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। पार्टीत 25 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहभागी होता। गोरेगावच्या नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरीही उपस्थित। यासाठी ऑरीवर ड्रग्ज सेवनाचे आरोप। नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं अतिसेवन केल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला होता। भंडारा ड्रग्जचं मोठं रॅकेट। शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतं। खासदार प्रशांत पडोळे यांचा दावा। तर ड्रग्ज प्रकरणी सरकार संवेदनशील, अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली आहे, मंत्री पंकज भोयर यांचं उत्तर। सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला। तापमानाचा पारा वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचं आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार, सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा तथ्यहीन, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं तर स्वागतच आहे। उद्धव ठाकरे पक्षाबाबत निर्णय घेतात। संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे देखील कालांतरानं पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते, राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संदेश देण्याचा प्रयत्न। संजय शिरसाटांचा दावा। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड का येत आहेत, किशोरी पेडणेकरांचा पलटवार। माझी 30% जमीन असती तर सरनाईकांना 500 मीटर लांब उभं राहून बोलावं लागलं असतं आणि सरनाईक माझे ड्रायव्हर असते, सरनाईकांनी केलेल्या दाव्यावर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। तर पूर्वेश सरनाईकांकडून नरेंद्र मेहतांच्या विधानाचा पत्राद्वारे निषेध। जुन्या टॉवेल प्रकरणाची आठवण करून देत पूर्वेश सरनाईकांकडून प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर मनपाची इमारत स्थलांतरित झाली पाहिजे, कब्रस्तानचा परिसर असल्यानं महापालिकेला ग्रहण लागायचं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर 30-35 वर्ष तुम्हाला मनपाच्या जागेवर कब्रस्तान दिसलं नाही का, जलील यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमधील बनावट दूध प्रकरणी पोलिसांकडून 850 पानांचं चार्जशीट दाखल। प्रकरणात आतापर्यंत 60 जणांना अटक, 34 संशयित आरोपी अद्यापही फरार। 14 फेब्रुवारीला एफडीए कडून बनावट दूध बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती। पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई। खराडी इऑन पार्कमध्ये 7 आरएमसी प्लांटवर महापालिकेची कारवाई। राज्यात उन्हाचा कडाका वाढला, विदर्भात उष्णतेची लाट। अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट, आज शाळांना सुट्टी जाहीर। वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा आज बंद राहणार। वर्ध्याचे जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्याकडून आदेश जारी। तापमान 43 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची। भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जुन सिंग यांच्या 107व्या जयंतीनिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे IFF बँडचं सादरीकरण। कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्सद्वारे एरो मॉडेलिंगचं प्रात्यक्षिकही सादर। रिलायन्सच्या अनिल अंबानी समूहाचे माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अमिताभ झुंझुनवाला यांना अटक। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड। कारवाई, 4 परदेशी आणि 3 भारतीय महिलांची सुटका। पुण्याच्या मनोरुग्णालयात रुग्णांकडून सफाई करून घेतल्या प्रकरणी लोकराज्य स्वयंरोजगार संस्थेकडून रुग्णालयावर आरोप। आमच्यावरील आरोप खोटे, रुग्णालयानं आमचं 2,83,00,000चं बिल थकवलं। लोकराज्य संस्थेचे येरवडा मनोरुग्णालयावर गंभीर आरोप। पुण्यात आजपासून रस्त्यावर लावलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई होणार। 48 तासांच्या आत वाहन काढून न घेतल्यास वाहन बेवारस म्हणून घोषित करण्यात येणार। पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा